तर नमस्कार मित्र हो. मी आहे सध्या बंगालच्या सिलीगुडीमध्ये. नामदेव भालेराव फ्रॉम संभाजीनगर महाराष्ट्र. हे बघा तुम्ही, मी सकाळी चाललो आहे तर मॉर्निंग वॉकला. आणि हे बघा किती धुकं आहे. आता वाजले सकाळचे 6:15. धुकं बघा तुम्ही किती येतं. धुकं बघायचं असलं तर बंगालमध्ये या. बघा काय धुकं आहे. तुम्हाला तिथून 10 फुटावरचा माणूस दिसत नाही. हे बघा धुकं आहे. हे बघा काय धुकं आहे. किती वातावरण एकदम जबरदस्त झालेलं आहे. हे देखो आणि मला फार आवडते थंडी, तर आज त्याचा आनंद घेतो आहे सकाळी सकाळी. तसं मॉर्निंग वॉकला मी सकाळी रोजच जात असतो, पण आज वातावरण म्हणजे माझ्या आवडीचं वातावरण आहे. आज मला फार आवडतं हे वातावरण. कारण हे जे सिलीगुडी जे हे आहे बंगालमध्ये, आणि इथं बाजूला पहाड वगैरे असल्यामुळं इथं झाडी वगैरे भरपूर आहे. त्याच्यामुळे धुकं फार जास्त प्रमाणात धुकं पडतं. हे बघा. आणि हे काही आता असं म्हणजे आता आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये जनरली काय 7-8 वाजेपर्यंत धुकं राहतं, जास्तीत जास्त 7-8. हे 12 वाजेपर्यंत मला धुकं दिसेल. हे बघा 12 वाजेपर्यंत पण हे होत नाही, रिझॉल्व होत नाही. तर फारच जबरदस्त आहे. म्हणजे हे बघा तुमची लाईट अजून 6:30 वाजली तरी लाईट चालू आहे. हे लाईट तुम्हाला दिसत असेल कसं धुकं आहे. हे झाडामध्ये बघा. अजून थोडं बाहेर जाऊन तुम्हाला मी पुढचं बाहेरचं पण सीन दाखवणार आहे. इथं सिटीमध्ये अगर थोडंसं कधी बाहेर गेलं ना, तर तुम्हाला जवळचं 5 फुटावरचा माणूस, 3 फुटावरचा माणूससुद्धा दिसणार नाही. हे बघा 6 वाजले तरी माणूस गाडी लाईट लावून गाडी चालवते. कारण समोरचा माणूस दिसत नाही. ॲक्सिडेंट होण्याचं हे असतं. हा बघा काही गाडी येऊ लागली. हे बघा दिसते का तुम्हाला? लाईटामुळे दिसते, नाही तर दिसलीच नसती. है ना. फार मस्त. हे लाईट बघा एकदम थोडं दिसतं. हे बघा हॉर्न देऊ लागलं, कारण त्याला दिसत नाही आहे मी. आपण आपलं बाजूला होऊन गेलेलं बरं. तर मित्र, अजून तुम्हाला याच्यापेक्षा तुम्हाला एकदम जबरदस्त धोका दाखवणार आहे. तर आता मी सध्या म्हणजे याच्यामध्ये माझ्या एरियामध्ये थोडंसं बाहेर जाणार आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे धोकं काय असतं ते, आणि सिलीगुडीचा खूबसूरत नजारा, आणि काय आहे सिलीगुडी, काय आहे सिलीगुडीची खासियत, हे तुम्हाला मी सांगणार. हे चल. अरे